नमस्कार सर्व ज्योतिष अभ्यासक ज्येष्ठ श्रेष्ठ या वर्गातील सहसदस्य आपल्या कोमल मॅडमना नमस्कार. आणि याचबरोबर आजच्या पौष मासातली ही कालाष्टमी आहे. चंद्राचा होरा चालू आहे आणि कर्क लग्न आहे. अशा शुभ काळामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपले गुरुवर्य ऋषितुल्य गुरुमाऊली स्वरूपाने प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन करत असलेल्यांच्या देवारे सरांच्या अनुमतीने मी ही प्रार्थना आपल्या समोर प्रदर्शित बोलत आहे. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम गणपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुशारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. जय गजानन. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आता कुलकर्णी मॅडम स्वागत करतील. असं तुम्ही नंतर सुरू करा. कुलकर्णी मॅडम कृपया आपण स्वागत करावं. हो सर. सर्वप्रथम आपले ऋषितुल्य आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना नमस्कार आणि त्यांचं स्वागत आहे. सरांनी आजपर्यंत आपल्याला भरपूर ज्योतिषातले वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वतोभद्र चक्र आहे, बाकीची इतर चक्र आहेत, नाडी ज्योतिष आहे, टॅरोट कार्ड्स आहेत, शिवाय झिबू सिम्बॉल आहेत, एंजल कार्ड्स आहेत, न्यूमरोलॉजी आहे. असे बरेच विषय आपल्याला सरांनी शिकवलेले आहेत. सर दोन्ही हातांनी मुक्त हस्ते आपल्याला बऱ्याच विषयांची ओळख करून देत आहेत, बरेच विषय शिकवत आहेत. त्यांचे जे उद्दिष्ट आहे, शिका, मोठे व्हा, चांगले ज्योतिषी व्हा, आणि तेच आपण तो वसा जो सरांनी आपल्याला दिला आहे तोच आपण पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातलाच एक विषय म्हणजे ज्योतिषशास्त्री हा जे परीक्षा घेतली जाते संपूर्ण महाराष्ट्रातून, त्याचे वर्ग आजपासून आपल्यासाठी सरांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्योतिषशास्त्री परीक्षेबद्दल असणारे गैरसमज म्हणा किंवा त्या संबंधी असणारे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती किंवा बाकी इतर गोष्टी ज्या काही शिकवल्या जातात त्याच्याबद्दल असणाऱ्या शंका कुशंका ह्या सगळ्यांचं निरसन आज ह्या वर्गातून आपल्याला होणार आहे. आणि याची सुरुवात आज कुबल मॅडम करत आहेत. आणि संधी सरांनी उपलब्ध जी करून दिलेली आहे ती सर्वांसाठी खूप मोलाची आहे. सर्वांनी त्याचा भरपूर लाभ घ्या, शिका आणि एक चांगले ज्योतिषी जे सरांनी बनावं सगळ्यांनी, असं सरांनी जी इच्छा आहे ती सगळ्यांनी पूर्ण करावी आणि छान शिकून लोकांना मार्गदर्शन करावं. त्यासाठी कुबल मॅडम आज सुरुवात करत आहे, तर त्यांना मी भरपूर शुभेच्छा देते आणि त्यांना सांगते की आजच्या वर्गाला सुरुवात करावी. त्याचबरोबर ह्या क्लासमध्ये उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ मंडळी जे कोणी आहेत, जे ऑलरेडी शास्त्री झालेले आहेत, त्यांचंही सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये हादणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत आणि इतरही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि सरांना खूप खूप धन्यवाद देते की सरांनी हा ज्योतिषशास्त्री परीक्षेचा जो काही वर्ग आहे तो सर्वांसाठी विनामूल्य आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्यासाठी त्यांचे शतशः नमन आहे. आणि कुबल मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपल्या वर्गाला सुरुवात करावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कुबल मॅडम. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. धन्यवाद. अशाच शुभेच्छा देत राहा आणि क्लासची प्रगती करत राहा. धन्यवाद सर. हार्दिक शुभेच्छा. मॅडम सुरू करा. होय करते. तर सर्वात प्रथम आपले अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्व ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी आपल्या सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद देते आणि कोटी कोटी वंदन पण करते. तसेच आपले सहकारी कोणते तारे साहेब, त्यांनी पण अतिशय सुंदर प्रार्थना, म्हणजे मी काल प्रथम ऐकली, आज दुसऱ्यांदा खूप छान म्हणजे पद्धतीने ते म्हणाले.
तर त्यांचं पण स्वागत आणि त्यांना पण खूप नमस्कार आणि धन्यवाद. आणि आपल्या तृप्ती कुलकर्णी मॅडम त्यांनी स्वागत केलं, त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि स्वागत. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सगळे आता मी नावं नाही घेत, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आपले सहकारी सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना सविनय नमस्कार. तर आपण आज आता हे ज्योतिष शास्त्री परीक्षा क्लास, खरं तर सर तुम्ही माझ्यावर खूप खूप मोठी जबाबदारी टाकली, पण मी माझ्या परीने जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करत आहे आणि करेन पण. तर आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, गुरुदेवता सर्वांना मी सविनय वंदन करते. काय जय खाते? जय श्रीराम. ओम नमः शिवाय. ओम गम ते गणपते काय नमः. म्हणतात ते त्यांनी म्हणजे मसाला वगैरे घालून? अरे बापरे, कोणीतरी कोण सर अजून कोणाला केलंय का तुम्ही को होस्ट? ते माईक प्लीज आपापले सगळ्यांनी सांभाळा. आणि तुम्हाला काही मॅडम मी करते म्यूट. हा मला ठीक आहे, कोहोस्ट तुम्ही केलंय, आहेत मी ना? करते म्यूट. हा, हो चालेल हो हो चालेल. हो ते हो मध्ये मग कारण कसं एकदा फ्लो हे झाला ना हो की हो. मग नाही, मी मला ऐकलं आवाज, मी केलं वाटतं. म्यूट त्यांना. ठीक आहे. तर आता आपण आज हे ज्योतिषशास्त्री परीक्षेमध्ये पंचांगापासून सुरुवात करूया. हा, आणि मला असं वाटतं त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं, तर तुम्ही सगळ्यांनी घेतलंय का ते पंचांग? म्हणजे ऍटलिस्ट मागचंच आपण बघूया, कारण आता पुढचं तर म्हणजे जरी मिळत असलं बाजारात तर ते चैत्री पाडव्यापासून असेल ना. तर हे महाराष्ट्रीय पंचांग आहे का? म्हणजे मग मी त्याच्यातनं सुरुवात हो, करते. आहे मॅडम. आहे ना? हा ठीक आहे. आहे मॅडम. आहे. मग तर तुम्ही ते पेज नंबर 71 काढा. 71 पेज नंबर काढा. मग आपण ती सुरुवातीपासून सुरुवात करूया. बघा, मी आधी 1 मिनिट देते, तुम्ही काढा ते पंचांग उघडा. पान नंबर 71च आहे ना? हा, हो, काढलं मॅडम. 71. मॅडम दुसरं पंचांग चालणार नाही का? आता मग तुम्ही बघा ना, मी आता हे आपल्याला सरांनी हे वापरायला सांगितलं ना, म्हणून मी हे काढलं, कारण मला वाटलं आता सगळ्यांनी हे आणलं तरी पण काही हरकत नाही ना. मोस्टली सगळ्या पंचांगामध्ये सेमच असतं, पण हे आपल्याला असं यूज करायला एकदम चांगलं आहे. तुमच्याकडे जर ओके. दाते असेल किंवा कुठलं अजून काय काय बरेच आहेत ना बाजारात, जे असेल ते काढा. आणि पंचांग मोस्टली तुम्हाला सगळ्यांना हे बघा, तुम्ही सगळेजण हुशार आहात. आपण आता पत्रिका वाचताना मी बघते ना, पण आपल्याला ज्योतिष शास्त्री परीक्षा आणि त्याचं सुरुवात करायची, म्हणून आपण आज पंचांगापासून करूया, मग नंतर पुढे बघू कसं कसं काय. तर इथे सुरुवातीला बघा, श्री शके 1947 असं लिहिलंय बरं का. हे शके म्हणजे काय? शालिवाहन, तुम्हाला ऐकलं असेल ना, शालिवाहन राजांनी ते शके सुरू केले. आणि ते केव्हापासून सुरू झालंय? तर इसवी सन 78 म्हणजे 78 पासून. तर इथे 1947 कसे आले ते मी सांगते, तुम्हाला माहिती असेलच. तर आता आपण हे 2025च पंचांग वापरतोय, कारण आपलं हिंदू पंचांग कसं चैत्री पाडवा तेव्हापासून सुरू होतं ना, साधारण मार्च एंड किंवा एप्रिललाच मोस्टली. तर मग हे 1947 कसे आले? तर 2025 मधनं 78 वजा करायचे. मग ते वजा केल्यानंतर हे 1947 म्हणजे श्री शके 1947 आले. हे विश्वावसु नाम संवत्सरे असं पुढे लिहिले, म्हणजे जे 60 संवत्सर आहेत ना, तर त्याचं हे एक नाव आहे. तुम्हाला जर हवं असेल 60 संवत्सर, मला वाटतं तुमच्याकडे सगळ्यांकडे असेलच ते अवेलेबल, कारण आपण इथपर्यंत पोहोचले म्हणजे त्या 60 संवत्सरांचे नावं माहिती आहे. आणि मग पौष म्हणजे पौष महिना कृष्ण पक्ष आहे, म्हणजे हा आता पौर्णिमा येऊन गेली ना मध्ये, मग हा कृष्ण पक्ष सुरू झाला. मग आपण असं इकडे सगळ्यात पहिल्यांदा काय लिहिलंय त्यांनी? तिथी. पुढचं पण बघूया. जानेवारी म्हणजे महिना जरी सुरू झालाय जानेवारी, आणि त्याची आज किती तारीख आहे? 10 तारीख आहे. मग इकडे एकदम लास्ट कॉलम आहे बघा, तिथे इंग्लिश असं लिहिलंय. तर तिथे तुम्ही जा, तिथे 10 तारीख लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ते कालाष्टमी पण पुढे लिहिले, ते आपण नंतर बघूया. सौर पौष म्हणजे हे ज्यावेळेस सूर्य आता सूर्य धनु राशीत आहे, म्हणून त्याला तो सौर पौष असं त्यांनी म्हटलंय. मग ते उत्तरायण आता सुरूच झालंय ऍक्च्युअली, पण आपण हिंदू ह्याच्याप्रमाणे आपण जेव्हा
14 जानेवारीला मकर राशीत सूर्य जातो तेव्हा उत्तरायण, पण ऍक्च्युअली धनु राशीत 22 डिसेंबर नंतर म्हणजे सूर्य गेला की ते उत्तरायण सुरू झाले. ऋतू पण त्यांनी दिलाय तो शिशिर ऋतू आहे. आणि अजून हे पण दिलंय की अयनांश, हे अयनांश थोडे थोडे तुम्हाला माहितीये ना एखाद्या कलेनी बदलत असतात. तर हे 24 डिग्री 13 कला आणि 22 विकला असं आहे. हे तर तुम्हाला म्हणजे सगळ्यांना येत आहे असं मी गृहीत धरूनच चालते आणि येतच असणार आहे नक्की. आता इथे आपण काय काय बघायचं तर सगळ्यात पहिल्यांदा तिथी दिली. तर आपण ह्या 10 तारखेच्या इकडे बघितलं तर सप्तमी 7 लिहिल्या म्हणजे सप्तमी तिथी आहे. वार लिहिलाय तो शनिवार लिहिलाय. मग तो म्हणजे किती तास आणि किती मिनिट पर्यंत तो आहे. तर त्यांनी इथे 1 मिनिट 08 ते 23 असं लिहिलंय. म्हणजे 1 मिनिट मला नीट बघू द्या. तर म्हणजे ती तिथी सकाळी 8 वाजून सकाळी 08 म्हणजे सकाळी 8 वाजून 23 मिनिट पर्यंतच आहे. मग नंतर आता पुढची सुरू झाली. मग नंतर पुढे नक्षत्र आहे. तर नक्षत्राच्या कॉलमच्या खाली हस्त नक्षत्र लिहिले म्हणजे हस्त नक्षत्र आहे. मग ते कितीपर्यंत आहे तर ते 15:38 म्हणजे 3 वाजून म्हणजे दुपारचे 3 वाजून 38 मिनिट पर्यंत आहे. तर योग कोणता आहे अतिगंड योग आहे. त्याच्यानंतर तो किती वेळ आहे तर 16:57 म्हणजे 4 वाजून 57 मिनिट पर्यंत. मग नंतर करण, आता 2 करण येतात ना एका तिथीत. तर पहिलं बव करण आहे तर ते सकाळी 8 वाजून 23 मिनिट पर्यंत आहे. मग नंतर दुसरे करण ते बालव आहे तर ते 21:17 म्हणजे आज रात्री 9 वाजून 17 मिनिट पर्यंत आहे. आणि मग पुढे ते म्हणजे हे दिलंय काय रवी उदय, त्याच्यानंतर रवी असतं तर ते तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना येतच आहे. मलाच दिसेना आता 7:03 रवी उदय आहे आणि असतं 5 वाजून 56 मिनिटापर्यंत आहे. मग ते म्हणजे ते मुस्लिम, मग त्याच्यानंतर हे भारतीय, मग हे इंग्लिश तारीख. मग आपण इंग्लिश तारीख धरतो ना इथे 10 ती धरली. त्याच्या पुढे नंतर त्यांनी असं लिहिलंय की हा 28:52 म्हणजे 4 वाजून 52 मिनिटांनी पहाटे. त्याच्यानंतर हा चंद्र हस्तमधून आता नंतर हे म्हणजे त्या कन्यामधून तुळेमध्ये जाणार आहे. हा इथं लिहिलंय नंतर तुळ असं. आणि पुढे कालाष्टमी पण लिहिलंय. मग ते यमघंटक मृत्यू ते पण म्हणजे वेळा दिलेल्या आहे. मग काय ते गुळवणी महाराज पुण्यतिथी आहे तर त्याच्याशी आपल्याला हे काही नाही. मग खाली ही कुंडली असते तर ती पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे ती त्या ह्या महिन्याच्या शेवटची म्हणजे अशी आहे. मग त्याच्यानंतर नक्षत्र प्रवेश दिलाय, शुभाशुभ दिवस दिलेत. हे तर मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यात आपण जास्त काही वेळ घालवण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाहीये. आणि मग हे शके मी तुम्हाला सांगितलं तसंच विक्रम संवत पण कसं काढायचं तर शके म्हणजे ते इयर मागे जातं. म्हणजे आता 1947 आलं ना कारण आपल्या इयरमध्ये. पण आपल्याला विक्रम संवत काढायचं असेल तर तिथे मात्र काय होतं ऍड करायचं. आता आपलं 2025 आहे ना तर ते विक्रम संवत केव्हापासून सुरू झालंय तर इसवी सन पूर्व 57. तर मग आता 2025 मध्ये तुम्ही 57 ऍड करायचे आणि मग ते जे येईल ते विक्रम संवत येईल. हा आता ते साधारण 2082 वगैरे येतं. तर मग आता पंचांग आपण बंद करूया आणि एक्झॅक्ट पंचांग म्हणजे पंचांगाबद्दल माहिती मग मी तुम्हाला सांगतेच आहे. पण तुम्ही नंतर अजून काय हवं असेल तर मला म्हणजे सांगा. तर आपण पंचांग पंचांग म्हणजे काय तर पंचांग त्याचा अर्थच काय आहे की 5 अंग. तर ती 5 अंग कुठली आहे तर तिथी आहे, वार आहे, नक्षत्र आहे, योग आहे आणि करण आहे. तर मग ह्या सगळ्यांना सुद्धा जसं आपण कसं म्हणजे मंगळ भावाचा कारक म्हणतो ना किंवा शुक्र विवाहाचा कारक तसं ह्या तिथींना पण म्हणजे एकेका काय म्हणायचं ग्रहाचं कारकत्व दिलंय. तर हे तिथीला शुक्राचं कारकत्व दिलंय, वाराला सूर्याचं म्हणजे सूर्यदेवता, नक्षत्राला चंद्रदेवता, म्हणजे योगाला गुरुदेवता दिलंय. आणि म्हणजे करणचा कुठला कारक ग्रह तर बुध देवता असं दिलेलं आहे. हा एवढं लक्षात ठेवा. आणि मग आता आपण वाचायला सुरुवात करूया. आता हे मी 5 म्हणजे अंग सांगितले तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तर मग आता ह्या आपण तिथीपासून सुरू करूया.
तर हे तिथी सगळ्यात सर आता मी काय म्हणते, मॅडम हे कारकत्व परत एकदा सांगता का? हा, काची यांना ऐका कुठली ऐका, एकच मिनिट. मला काय हा. म्हणायचंय, तुम्हाला जर सगळ्यांना लिहून घेण्याची इच्छा असेल ना, तर तुम्ही लिहून घेताय का? मी सांगते, बोला, पटकन सांगा मला, पटकन काय करायचंय. हो लिहून घेते, म्हणजे तुम्ही जर हा, थोडं स्लो सांगितलं तर लिहून घेता येईल. हा, मग मी ऐका ना, लिहूनच घ्या आणि मग आपण हळूहळू पुढे जाऊया, काय हरकत नाही. मग मला तेच म्हणायचं, सर मला म्हणाले हो होते की चालेल. तुम्हाला लिहून द्यायचं. हे बघा, आता आपण असं, आता ह्याची डेफिनेशन तर काही लिहिण्याची गरज नाही ना. पंचांग म्हणजे काय, तिथी, नाही नाही ते नाही, फक्त तुम्ही जे कारकत्व मग आता सांगितलीत ना ती परत एकदा सांगा. मग आता लिहा तुम्ही. म्हणजे तिथीचा कारक शुक्र देवता, म्हणजे शुक्र ग्रह, असं तुम्ही लिहा. हं? हो हो चालेल, पुढे सांगा. वाराचा कारकग्रह सूर्य देवता. नक्षत्राचा कारकग्रह चंद्र देवता. योगाचा कारकग्रह गुरुदेवता. आणि करण, त्याचा कारकग्रह बुध देवता. तर मी हे सांगण्याचं कारण असं की, कारण तुम्हाला तिथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतील ना, म्हणजे ज्योतिष परीक्षा जे देणार आहेत, ज्योतिषशास्त्री हो परीक्षा, परिचयला येतात मग पंचांगावरती तिथे प्रश्न. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो ना, म्हणजे मल्टिपल चॉईसला, म्हणजे तिथी दिलीये, तिथीचे मॅडम परत सांगता? ठीक आहे, सांगते. असं लिहा, तिथी इकडे शुक्र, म्हणजे हा तिथीचा कारक शुक्र. हा, वार सूर्य, नक्षत्र चंद्र, योग गुरु आणि करण बुध. आता ह्याच्यातल्या ह्या 5 अंगांची, मॅडम करंटचा बुध ना? होय होय. तर आता आपण तिथीपासून सुरू करूया. तर आता मग तुम्हाला तिथीची पण डेफिनेशन हवी आहे का? हे बघा, रवी पुढे चंद्र 12 अंश गेला की एक तिथी होते. सांगा मॅडम पुढे, एवढा वेळ थांब, म्हणजे नाही, मग लिहून आता घेतलंय काय आम्ही. हा होतं, सांगा ऐका पुढे. ना मॅडम, एकेकाचं लिहून मग काहींचं होत नाही, मग हो 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 मला परत सांगायला. बर 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 चालेल चालेल, तुमच्या ह्यानी सांगा मॅडम, चालेल. परत सांगते, रवी पुढे चंद्र 12 अंश गेला की एक तिथी होते. अमावस्येला रवी चंद्राचे पूर्व पश्चिम अंतर 0 असते, म्हणजे ते एकत्र असतात ना. मला काय म्हणायचं, एक मिनिट ऐका ना तुम्ही. हे 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 तर तुम्हाला आता बरंच माहितीच आहे ना. तर मग मी पुढचं, आता ज्यावेळेस मी क्षयतिथी म्हणजे काय, मध्यम तिथी म्हणजे काय, तर जे असे मुद्दे ते का सगळंच लिहायचंय, मला नक्की सांगा काय ते, म्हणजे मग त्यामुळे मग नाही तर आपलं नाही काय. मॅडम, मग हे बाकीचं माहिती आहे, फक्त हे कारकत्व माहिती सांगा नव्हतं ना, म्हणून मी योगाची म्हटलं की अरे, ते व्याख्या. स्लो सांगा एकेकाने थोडं. बोला, एकेकाने बोला. हा, बोला. मॅडम सांगा योगाची व्याख्या वगैरे एक एकदा सांगा, म्हणजे सगळं बेसिक सगळ्यांना परत, म्हणजे जरी ठीक आहे, माहिती अभ्यास पण होईल त्यामुळे. बरं, चालेल, मग काय हरकत नाही. आता तुमचं आपल्याला कुठपर्यंत घेऊन परत झालं परत सांगा. ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग मिळणारच आहे ना आपल्याला, त्यामुळे आपण डिस्टर्ब नको करूया. मॅडम तुम्ही कंटिन्यू करा हे बेसिक कंटिन्युएशन, आणि त्याला लक्षात येणार नाही, ते परत रिपीट ऐकतील त्यावेळेला 2 वेळा 3 वेळा 4 वेळा करता येत त्यांना. त्यामुळे तुम्ही कंटिन्युएशन मध्ये हा टॉपिक क्लिअर करून घ्या मॅडम. तो फक्त नाही एकच विनंती आहे की जेवढं महत्वाचा टॉपिक असेल तो फक्त रिपीट करा, महत्वाचं वाक्य असलं तर. बरं, ठीक आहे. आता धन्यवाद. तुमच्यासाठी काय महत्वाचं, पण ठीक आहे. आता ह्या कवठेकर मॅडमनी कसं हे म्हणजे ग्रहण सांगितलं, तर मी परत आता तिथीची सुरुवात करते. बघा, तिथीची म्हणजे असं हे डेफिनेशन म्हणा किंवा काय व्हॉट एव्हर, तिथी कशी तयार होते मुळात. रवी पुढे चंद्र 12 अंश गेला की एक तिथी होते. अमावस्येला रवी चंद्राचे पूर्व पश्चिम अंतर 0 असते. चंद्राची गती रवीपेक्षा जलद असल्याने रवीचे पुढे पूर्वेला चंद्र गेला की पहिली तिथी, तिला काय म्हणायचं, प्रतिपदा सुरू होते. ती चंद्र 12 अंश पुढे होईपर्यंत
तेवढीच असते. मग आता परत दर 12 अंशाने एक एक तिथी तयार होते. याचप्रमाणे प्रतिपदा ते पौर्णिमा, मग नंतर परत पौर्णिमा ते अमावस्या, असा ह्या तिथीचा क्रम आहे. तर हे तिथीचे 3 प्रकार आहेत. कोणते? तर मध्यम तिथी, क्षय तिथी आणि वृद्धी तिथी. तर आपण आता मध्यम तिथीची डेफिनेशन बघूया, म्हणजे व्याख्या. जी तिथी पंचांगामध्ये एकाच सूर्योदयाला स्पर्श करते तिला मध्यम तिथी म्हणतात. मध्यम तिथी होण्याचे कारण काय? तर मध्यम तिथी होण्याचे कारण चंद्र 12 अंशाचे अंतर आपल्या मध्यम गतीने साधारण 24 तासात पार पडतो. चंद्राची गती मध्यम असल्याच्या कारणाने त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर योग्य त्या प्रमाणात असते. ही मध्यम स्थिती असते. म्हणजे तिथं काही नाही, म्हणजे समजा आज आता सप्तमी आहे तर उद्या अष्टमी, असं म्हणजे ते मध्यम गतीने चाललं. तर आता क्षय तिथी केव्हा होईल? तर पंचांगामध्ये जी तिथी कोणत्याच सूर्योदयाला स्पर्श करत नाही, हे लक्षात ठेवायला लागलं तर तुम्ही ते वाक्य किंवा हे लिहून घ्या. पंचांगामध्ये जी तिथी कोणत्याच सूर्योदयाला स्पर्श करत नाही तिला क्षयतिथी असे म्हणतात. क्षयतिथी होण्याचे कारण काय आहे? तर क्षयतिथी होण्याचे कारण चंद्र हा 12 अंशाचे अंतर आपल्या शीघ्र गती, म्हणजे त्याची गती वाढते ना, म्हणून शीघ्र गतीने कमी वेळातच पार पाडतो. चंद्राचा वेग वाढण्याचे कारण काय? तर चंद्राचा वेग वाढायचे कारण तो रवीच्या जवळ आणि पृथ्वीपासून लांब गेलेला असतो. मग आता आलं का तुमच्या लक्षात क्षयतिथी? म्हणजे आता समजा असं आजचं आपण उदाहरण घेऊ. आज सप्तमी आहे आणि असं सूर्योदयानंतर समजा अष्टमी सुरू झाली आणि हा चंद्र आपण काय म्हणतोय की त्याचा वेग वाढलाय ना, आणि ही जी अष्टमी आहे ना, तर तिने उद्याचा सूर्योदय बघितलाच नाही. म्हणजे मग त्या तिथीचा क्षय झाला ना, असं. तर ऍक्च्युअली उद्या यायला पाहिजे होतं ते ती उद्या येणारच नाही, असं. मग आता वृद्धी तिथी, तर पंचांगामध्ये जी तिथी 2 सूर्योदयाला स्पर्श करते, म्हणजे आज समजा सप्तमी आहे आणि ती अशीच राहून परत उद्या पण सप्तमी तुम्हाला दिसेल, तर म्हणजे 2, म्हणजे आजच्या पण सूर्योदयाला तिने स्पर्श केलाय, म्हणजे सूर्योदयाला दिसली ती आणि उद्या पण दिसेल. पंचांगामध्ये जी तिथी 2 सूर्योदयाला स्पर्श करते तिला वृद्धी तिथी म्हणतात. वृद्धी तिथी होण्याचे कारण चंद्र हा 12 अंशाचे अंतर आपल्या मंद गतीने, म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा, वृद्धी होताना चंद्राची गती मंद असते आणि क्षय होताना चंद्राची गती शीघ्र असते. जास्त म्हणजे मंद गतीने जास्त वेळात पार पडतो. गती मंद होण्याचे कारण तो पृथ्वीच्या जवळ आलेला असतो आणि सूर्यापासून लांब गेलेला असतो. आता आपण हे तिथीचे प्रकार बघू. तर हे मी तिथी पण परत सांगते नंतर, हे आधी प्रकार सांगितल्यानंतर त्यांची नावही सांगते आणि त्यांचे ग्रह पण सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे 5 प्रकार आहेत तिथीचे. एक पहिला प्रकार नंदा, मग भद्रा, मग जया आणि मग रिक्ता आणि मग पूर्णा. तर मग ही नंदा तिथी. तर नंदा तिथी म्हणजे काय? ह्या नंदा का म्हटले त्यांना? कारण ह्या आनंद देणाऱ्या तिथी आहेत. ह्या कोणत्या आहेत? 1, 6 आणि 11. परत सांगते, 1, 6 आणि 11 म्हणजे प्रथमा, षष्टी आणि एकादशी. प्रथमा, षष्टी, एकादशी ह्या नंदा तिथी आहेत. आणि ह्या म्हणजे ह्या तिथी जर शुक्रवारी आल्या तर अजून चांगल्या, पण ह्याच तिथी जरी चांगल्या आहेत म्हणजे नंदा, पण ह्या जर रविवार किंवा मंगळवारी आल्या तर ह्या म्हणजे असं खूप मृत्यूदायक कष्ट किंवा अशुभ असतात. शुक्रवारी आल्या तर चांगल्या असं लिहा, रविवार किंवा मंगळवारी आल्या तर अशुभ. मग नंतर भद्रा. भद्रा तिथी म्हणजे काय? भद्रा म्हणजे कल्याणकारक, म्हणजे भद्रा तिथी म्हणजे कल्याणकारक तिथी. तर ह्या कोणत्या आहेत? 2, 7 आणि 12 म्हणजे द्वितीया, सप्तमी म्हणजे आजची आणि द्वादशी. तर भद्रा तिथीच्या पुढे लिहा 2, 7, 12 द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. आणि त्या बुधवारी आल्या तर शुभ आहेत. आणि फळ तर मी सांगितलं कल्याणकारक, पण ह्याच 2, 7, 12 ह्या तिथी जर सोमवार आणि शुक्रवारी आल्या तर मात्र त्या अशुभ आहेत. मग तिसरा म्हणजे तिथीचा प्रकार जया, जया तिथी.
तर जया नावच कसं आहे, जयात म्हणजे जय देणाऱ्या, विजय देणाऱ्या, त्या दिवशी केलेलं कार्यात तुम्हाला यश मिळेल असं. तर ह्या कोणत्या आहेत जया तिथी? 3, 8 आणि 13 म्हणजे तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी. मग ह्या ज्या जया तिथी आहेत ना 3, 8, 13 ह्या जर मंगळवारी आल्या तर ह्या खूप शुभ आहेत, पण ह्या जर बुधवारी आल्या तर मात्र अशुभ आहेत. मग आता रिक्ता म्हणजे काय? कमी करणाऱ्या, म्हणजे आपण रिक्त असं म्हणतो ना, म्हणजे कमी कमी करणाऱ्या तिथी ह्या तशाही ऑलरेडी अशुभच म्हटलंय त्यांनी त्यांना. मग त्या कोणत्या आहेत रिक्ता तिथी? तर 4, 9 आणि 14 म्हणजे चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी. चतुर्थी म्हणजे 4, नवमी आणि 14 म्हणजे चतुर्दशी. तर ह्या तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की ह्या शनिवारी आल्या म्हणजे ऑलरेडी त्या म्हणजे कमी असं म्हटलंय, म्हणजे त्यांनी अशुभ म्हटलं, पण तरी सुद्धा 4, 9, 14 ह्या जर तिथी शनिवारी आल्या तर शुभ आहे, पण गुरुवारी आल्या तर मात्र अत्यंत अशुभ आहेत. मग पूर्णा ह्या नावावरनं पण कळतंय की पूर्णत्व म्हणजे कुठलंही काम तुम्ही केलं तर ते पूर्णत्वाला जाईल, पूर्णत्व करणाऱ्या तिथी आणि ह्या शुभ तिथी आहेत. तर ह्या कोणत्या आहेत? तर 5, 10 आणि 15 म्हणजे 5 म्हणजे पंचमी, 10 म्हणजे दशमी आणि 15 म्हणजे पौर्णिमा. तर ह्या जेव्हा गुरुवारी येतील तर त्या शुभ आहेत आणि डेफिनेशन मी सांगितले आहे, पूर्णत्व करणाऱ्या तिथी शुभ आहेत. पण ह्या जरी शुभ असल्या तरी पण ही पंचमी, दशमी आणि पौर्णिमा शनिवारी मात्र आली तर ती अशुभ आहे. आता मी तिथी आणि त्यांचे स्वामी सांगते हा. तर म्हणजे पहिली तिथी तर तिला प्रतिपदा म्हणतात, त्याचा स्वामी सूर्य आहे. दुसरी तिथी द्वितीया, त्याचा स्वामी चंद्र आहे. तिसरी तिथी तृतीया, त्याचा स्वामी मंगळ आहे. चौथी तिथी चतुर्थी, त्याचा स्वामी बुध आहे. तृतीयेचा स्वामी तृतीयेचा मंगळ. परत सांगते, प्रतिपदाचा सूर्य, द्वितीयेचा चंद्र, तृतीयेचा मंगळ, चतुर्थीचा बुध, पंचमीचा गुरु, षष्ठीचा शुक्र, सप्तमीचा शनी, अष्टमीचा राहू. इथपर्यंत परत मी सांगते, मग पुढे ते कंटिन्यू होतंय. प्रतिपदा सूर्य, द्वितीया चंद्र, तृतीया मंगळ, चतुर्थी बुध, पंचमी गुरु, षष्ठी शुक्र, सप्तमी शनी, अष्टमी राहू. इथे केतू येत नाही. मग आता नवमी ते पौर्णिमा परत हेच रिपिटेशन आहे. केतू फक्त इथे येणार नाही. मग आता नवमी पासून तुम्ही सुरू करा. नवमी सूर्य, परत दशमी चंद्र, एकादशी मंगळ, द्वादशी बुध, त्रयोदशी गुरु, चतुर्दशी शुक्र आणि पौर्णिमा किंवा अमावस्या जे काय असेल ते शनी. हे शुक्ल आणि कृष्ण पक्षात सेम. जाऊ पुढे. हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे, थँक्यू. आता तुम्हाला तिथी कशी काढायची म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, तर जर फॉर्म्युला मला मिळालाय तर हवा असेल तर मी सांगते. म्हणजे तिथी कशी, तर चंद्राचे अंश मायनस म्हणजे वजा सूर्याचे अंश असं करायचं. पण कधी कधी जर उत्तर नकारात्मक आलं म्हणजे मायनस मध्ये आलं, म्हणजे चंद्राचे अंश कमी आणि सूर्याचे जास्त असेल, तर मग त्याच्यात प्लस 360 करायचं. 360 करायचं. मग जे काही उत्तर येईल
तर त्याला डिवायडेड बाय 12 करायचं. 12 का? तर कारण चंद्र एवढा 12 अंश पुढे गेला की एक तिथी होते ना, तर म्हणून मग तसं. तर तसं आपल्याला एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण थोड्या वेळ असं घेऊया. हे बघा, समजा सूर्य 100 डिग्री असं आपण धरूया. म्हणजे ते ह्याच्या सहित तुम्हाला ते येतं ना आता मोजता, म्हणजे कुठल्या राशीत आणि किती ते, तर त्याप्रमाणे. आणि चंद्र समजा 160 आहे, मग 160 वजा 100 केले, मग ते किती राहिले? 60 राहिले. आणि डिवायडेड बाय 12. 12 का? तर ते मी सांगितले तुम्हाला, माहितीये की चंद्र 12 अंश पुढे गेला की एक तिथी होते ना, म्हणून 60 भागिले 12 केलं की 5 येतं. आणि हे 5 आलंय ना, म्हणजे ही शुक्ल पंचमी झाली. आता इथं काही वेळेस ज्यावेळेस 15च्या पुढे आकडा जाईल ना, तर म्हणजे समजा 16, 17 असा आला असं तुम्ही धरा, तर मग हा कृष्ण पक्ष सुरू झाला की नाही पौर्णिमेनंतर. जर 17 आला म्हणजे कृष्ण द्वितीया असं असं लक्षात ठेवायचं. ते तुम्हाला सगळ्यांना येतच आहे, पण मी आपलं सांगितले. मॅडम सांगा, कारण आम्हाला एकदमच नवीन हो आहे. हो, नाही चालेल चालेल, सांगितलं मग आता हो कळालं ना, मॅडम. सोपं आहे ना ते. हो मॅडम, थँक्यू मॅडम. सोपं आहे हो, पण छान सांगितलं, समजलं मॅडम. नाही, मी हे बघा, मी असंच धरून चालतेय की म्हणजे बेसिक, सर असं म्हणाले ना, बेसिक पासून शिकवायचंय ना, की अगदी तुम्हाला आता म्हणजे तिथी म्हणजे काय, कशी काढायची, त्यांचे नावं, त्यांचे प्रकार, असं सगळं. तर आता आपण आज तिथी आधी सगळं कंप्लीट करूया. तर आता 16 तिथींचे फल पण मी सांगते. हे बघा, आपण तिथी कुठल्या झाल्या, प्रकार कुठले झाले, क्षय तिथी झाली, वृद्धी झाली, कशी काढायची ती झाली. आता आपल्याला समजा जातकाचं ह्याच्यावरनं पण आपण थोडासा अंदाज येतो ना, की हा जातक प्रथम तिथीला जन्मलाय तर हाऊ ही इज, म्हणजे तो कसा असेल. एखादा पंचमीला जन्मला तर कसा असेल, काही ना काहीतरी आपल्याला त्याच्यात हे सापडेल. तर मग आता आपण काय करूया, हे 16 तिथींचे फळ तर तुम्हाला लिहून घ्यायचं तर लिहा, मी सावकाश सांगते. तर आता म्हणजे हे प्रतिपदा ते चतुर्थी अशा 14 तिथी आणि पौर्णिमा 15वी आणि 16 अमावस्या असं धरून आपण हे करूया. एक मिनिट हं. म्हणजे आपण या नोटचा फोटो टाकू शकतो का? मॅडम स्वाती, सॉरी फक्त मला म्हणायचं होतं की फोटो टाकू शकतात का आपण थांबा, या नोटचा? unmute करते मी, 1 मिनिट थांबा. नाही, त्या विचारतात की तुम्ही याचा फोटो पाठवू शकता का, असं विचारतायत त्या. कसला आता फोटो? नंतर हे जे ग्रुपवर आता असं तुम्ही शेअर करताय नाही त्याचा नाही फोटो नाही नाही पाठवू. नाही, त्यांना हा म्हणावं फोटो नाही मॅडम, कारण मी कुठे हा इकडे कुठे लिहिलंय कुठे. आता हे बघा ना, मी तुम्हाला ज्यांना लिहून घ्यायला जमत असेल ना त्यांनी घ्या, मी स्लो जातीये. नाही तर आपलं रेकॉर्डिंग आपण असं काही काढून टाकणार इतकेच दिवस असं काहीच नाहीये. फक्त सर मला जेव्हा म्हणतील की मॅडम रेकॉर्डिंग पब्लिक करा, तेव्हा मी करेल. आपण रेकॉर्डिंग तर चालू आहेच आहे ना. हा, त्यामुळे कोणी शक्यतो डिस्टर्ब करू हो, नका, रेकॉर्डिंग नाही मिळेल आपल्याला. हो ना, रेकॉर्डिंग जेवढं शक्य मिळणार होतंय आहे. तेवढं आता आणि लिहून हा घ्या तुम्ही. तेवढं. आणि मला काय, हे बघा, मी स्लोली पण जाईल, पण काय होतंय कुलकर्णी मॅडम, तुमच्या लक्षात येते ना, कोणाचं हो तरी हो थोडं हो पटकन लिहून होतंय, कोणाचं होणार तरी होणार मला ते परत मागे साहजिकच जायला आहे. लागतं. असं हो असं हो नको ना. हो मी अजून स्लो करू का, मला सांगा मी सगळ्यांना. सगळ्यांना म्यूट करते, हवं तर ज्यांना काही शंका असेल त्यांनी हँड रेज करा, हा, आणि मग मग आपण हा त्यांना पेस बरोबर आहे मॅडम. तेच मॅडम तेच. हा हा, झाले थँक्यू. तर आता आपण ह्या 16 तिथींचे फळ बघूया. तर जर एखादा जातक म्हणजे प्रतिपदा तिथीला त्याचा जन्म झाला तर म्हणजे तो कसा असेल, तर राजा या, आता हे थोडं पूर्वीची भाषा आहे काही काही, तर आपण आजच्या प्रमाणे म्हणू, म्हणजे त्याला सरकारकडून त्यांनी राजा पण म्हटलं, राजा या सरकारकडून धनप्राप्ती. तो कसा असेल, रूपवान असेल, गुणवान असेल, विद्या संपन्न असेल. मी बरोबर चालले वाटतं, हळू सांगते परत. राजा या सरकारकडून धनप्राप्ती, जातक रूपवान असेल, गुणवान असेल, विद्या संपन्न, चांगल्या व विविध आभूषणांनी युक्त असेल. झालं, एवढंच आहे. आता परत सांगते लागलं तर, प्रतिपदा तिथीवर जन्मलेला जातक राजा किंवा सरकारकडून त्याला धनप्राप्ती होईल. तो रूपवान असेल, गुणवान असेल, विद्या संपन्न असेल, चांगल्या व विविध आभूषणांनी युक्त अशी ही व्यक्ती, म्हणजे या म्हणजे प्रतिपदेवर जन्मलेली व्यक्ती अशी असेल.
आता द्वितीया. द्वितीया तिथीवर जन्मलेला जातक किंवा जन्मलेली व्यक्ती प्रसन्न चेहऱ्याची, तेजस्वी, गायन कीर्तनाची आवड असलेली, दयाळू व सद्विचारी व्यक्ती अशा तिथीवर म्हणजे द्वितीय तिथीवर जन्माला येते. ह्या व्यक्तींकडे पशुबल, यश, द्रव्य यांची विपुलता आढळते. म्हणजे पूर्वी कसं असं गायी वगैरे अशा म्हणजे काय काय प्राणी पण असायचे ना, तर तशा संदर्भात त्यांनी घेतले. पण आता आपण हे बाकीचं म्हणजे द्रव्य म्हणजे धनवान असेल ती व्यक्ती, म्हणजे त्याला यश पण मिळेल लवकर. अर्थात आपल्याला बाकी कुंडली सगळं बघायचं, हे आज आपण पंचांग म्हणजे प्रथम अगदी सुरुवात बघतोय म्हणजे काय काय करायला हवंय. तर आता तृतीया तिथी. इथे पण त्यांनी राजाकडून म्हटलं, पण आपण सरकारी म्हणू, सरकारकडून धनप्राप्ती होते या लोकांना, तृतीय जन्मलेल्या लोकांना. आणि काही काही निगेटिव्ह पण गोष्टी आहेत. हे अति कामी असतात, सुदृढ असतात, स्वभावाने खंबीर असतात, धैर्यशील पण असतात, कधी कधी थोडे चंचलपणे पण वागतात, वाक्पटू असतात, सद्वर्तनी, आणि कधी कधी असे खूप घाबरतात पण, म्हणजे अतिशय भित्रे पण असतात. आता चतुर्थी. चतुर्थी तिथीवर जी व्यक्ती म्हणजे जन्म घेते ती वादविवाद करणारी असते. त्यांनी असं म्हटले जुगार सट्टा खेळणारी पण असते, कर्जबाजारी असते, अतिशय साहसी, प्रवासाची आवड असलेली, थोडीशी चतुर पण असते, आणि मंत्रज्ञ म्हणजे मंत्र जाणणारी पण असते. पंचमी तिथीला जन्मलेली व्यक्ती राजदरबारी खूप मान सन्मान मिळवते. कौटुंबिक सुख उत्तम असते. दयाळू असते, पुत्र व नोकर चाकर आज्ञाधारक असतात. आणि अशी व्यक्ती वेद वेदांतात रमणारी असते. बांधा कसा असतो, सडपातळ बांधायची असते. थोडीशी चंचल आणि थोडीशी कामी पण असते. आता षष्टी.
षष्ठी तिथीला जन्मलेली व्यक्ती खूप बलवान असते. कीर्तिमान, चतुर, लांब व मोठे गुडघे असतात या लोकांचे. आणि कधी कधी त्यांच्या शरीरावर म्हणजे अशा जखमांच्या पण खुणा असतात. राजासारखा मान सन्मान व वैभव मिळवणारी, पण अतिशय रागीट असते. आता सप्तमीचं बघूया. सप्तमी तिथीवर जन्मलेला जातक कसा असतो? ज्ञानी, ध्यान धारणा करणारे, गुणवान, देवपूजेत मग्न असणारे, यांचे वर्तन पण चांगले असते. म्हणून तुम्ही असं लिहा, चांगल्या वर्तनाचे, विशाल नेत्र असलेले, कफ प्रकृतीचे, बलवान, लोकांवर स्वामित्व गाजवतात, लोकांवर स्वामित्व गाजवणारे, कर्कश आवाजाचे असतात. आता अष्टमी तिथी बघूया. अष्टमी तिथीवर जन्मलेले जातक दयाळू, चांगले प्रतिष्ठित असतात, राजदरबारी विजय प्राप्त करणारे असतात, थोडी कामवासना यांच्याकडे जास्त असते, पण ते आपल्या स्त्री पुत्रांवर अतिशय प्रेम करतात. प्रकृती कफ प्रकृती असते. आता नवमी बघूया. नवमी तिथीवर जन्मलेले जातक कठोर वचनी, म्हणजे थोडं त्यांची वाणी अशी म्हणजे कठोर पद्धतीने बोलतात ते, आणि आपल्या बंधूंना पण म्हणजे नेहमी विरोध करतात. म्हणून तुम्ही असं लिहा, बंधूंशी विरोध करणारी, कुणाच्याही आदरास पात्र न ठरणारी, पण शरीर मात्र त्यांचं तेजपुंज असतं. आणि त्यांनी असं म्हटलंय इकडे की या म्हणजे अशा जातकाचे स्त्री व पुरुष म्हणजे अवलक्षणी असू शकतात.
आता तुम्ही हे लगेच असं बघितलं आणि अरे माझी तिथी हे आहे मग असं असं कुणीही करू नका. हे आपण शिकत आहे, हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले तेच मी तुम्हाला सांगते. आपण पत्रिका हे करताना थ्रू आउट ओव्हरऑल सगळे ग्रह, नक्षत्र, तारे, पंचभूत काय काय ते छायाग्रह सगळं बघणार, सूक्ष्मांश वगैरे, आणि मग एक्झॅक्ट रिडिंग. पण हे आपण वर म्हणजे वर इन द सेन्स तिथीचं मी तुम्हाला हा फलादेश असा असू शकतो असं सांगते. आणि ह्या पण म्हणजे व्यक्ती थोड्याशा कामी असतात नवमी तिथीच्या पण. आता दशमी. दशमी तिथीवर जन्मलेल्या म्हणजे व्यक्ती कशा असतात? दिलदार स्वभावाच्या, विनयी, आणि असं देवतांच्या म्हणजे पूजा असं करणाऱ्या, म्हणजे पूजेत तत्पर असतात त्या. आणि असं धार्मिक जीवन जगतात, म्हणजे धर्मशील असतात, वाक्पटू असतात, स्त्री पुत्र युक्त, म्हणजे त्यांना हे सुख चांगलं मिळतं. आता एकादशी बघूया. नित्यव्रती म्हणजे काही ना काही सतत व्रत वैकल्य असे करणारे असतात, आणि खूप दानी पण असतात, दान धर्म करणारे असतात, जप जाप्य करणारे असतात, आणि ह्यांचं अंतःकरण कसं असतं? शुद्ध, म्हणजे निर्मळ अंतःकरणाचे, असं लिहा तुम्ही. सहसा हे कुणावर रागवत नाही, पण क्वचित थोडेसे तापट वाटतात, क्वचित कधीतरी. देव ब्राह्मण पूजक, म्हणजे असं देवाला ब्राह्मणांना असं मानणारे असतात. हे पण नोकर चाकरांनी युक्त असतात, आणि धनवान पण असतात. आता आपण द्वादशी बघूया. द्वादशी तिथीवर जन्मलेल्या व्यक्ती किंवा जातक नेहमी आपल्या जन्मभूमीमध्येच राहणं पसंत करतात, आणि अन्न आणि वस्त्राचे दान करणारे असतात. राजाकडून अशा लोकांना असे धनप्राप्ती किंवा सौख्य प्राप्ती होते. पुण्यकर्म करणारे असतात, त्यागी वृत्ती असते या लोकांची, आणि धनवान पण असतात. आणि त्यांनी पंडित असतात असं म्हणतात, तसं लिहा तुम्ही, किंवा म्हणजे ते शिक्षण वगैरे चांगलं घेतात. आता त्रयोदशी. त्रयोदशी तिथीवर जन्मलेले जातक सत्वगुणयुक्त असतात, उंच, सुस्वरूप, बलवान,
थोडेसे लोभी, अतिकामी आणि धनसंपदा भरपूर असते. आता चतुर्दशी. चतुर्दशीला जन्मलेले जातक साहसी वृत्तीचे असतात, शूर असतात, पराक्रमी असतात, पण थोडेसे निष्ठुर पण असतात. प्रसंगावधानी पण असतात आणि थोडे जास्त बडबड करणारे असतात, वाचाळ असतात. सहनशीलता कमी असते, तर तुम्ही असं लिहा, असहनशील असतात थोडेसे. राग पण पटकन येतो. आणि अजून एक थोडासा दुर्गुण, म्हणजे थोडा काय चांगलाच हा दुर्गुण म्हणावा लागेल, हे असं जास्त करून परधन आणि परस्त्रीची अभिलाषा करणारे असतात. आता पौर्णिमेला जन्मलेल्या जातकांच्या बद्दल आपण बघूया. ज्या जातकांचा जन्म पौर्णिमेला होतो हे खूप धार्मिक असतात. नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करतात आणि ते प्रसन्न पण असतात. आणि त्यांचा आवाज पण असा सुंदर आणि कोमल स्वर असलेली अशी व्यक्ती असते. अनेक स्त्रियांची भोक्ती, कुलदीपक व मनाने शुद्ध अशा व्यक्ती असतात पौर्णिमेला जन्मलेल्या. आता आपण अमावस्येला ज्या जातकांचा जन्म झाला त्या कशा असतात ते बघूया. आई वडिलांविषयी श्रद्धा व प्रेम असते. जे जातक अमावस्येला जन्मतात त्यांना आपल्या आई वडिलांविषयी श्रद्धा पण असते आणि प्रेम पण असतं. पण ह्यांना धनप्राप्तीना खूप असं म्हणजे काय, कठोर परिश्रमानंतर धनप्राप्ती होते. पण ते आशावाद काही सोडत नाही, म्हणजे आशाळू असतात असं लिहा तुम्ही. पितृदेवभक्त असतात, पितृदेवभक्त असतात आणि धनवान पण असतात. आणि एक लोकांमध्ये आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीचं वजन असतं, तसं या लोकांचं म्हणजे लोकांमध्ये या लोकांचं वजन असतं. म्हणजे तुम्ही असं लिहा, सर्व लोकांमध्ये वजन पाडणारी अशी व्यक्ती असते. झालं का हे? आपण आता वाराकडे जाऊया का? कोणाला काय विचारायचं असेल तर हात वर करा, नाही तर मग पुढे जाऊया वाराकडे, कारण आपण सगळ्यांना हे करून ठेवले.
आता मी अगोदर थोडं वाराबद्दल सांगते, मग वाराचे फळ म्हणजे फळ सांगते हा. तर आपल्या आता तिथी मला वाटतं कंप्लीट झालंय. तुम्हाला मग नंतर आपण सगळ्यांना आपलं म्यूट करता आलं तर मग काय राहिलं असेल तर सांगा. आता हा वार म्हणजे हे पंचांगाचं आपलं दुसरं अंग आहे. तर त्याचा कारक ग्रह तर मी तुम्हाला सांगितलाच आहे, सूर्य आहे. तर मग वार म्हणजे काय, तर एका सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीचे सूर्योदयाच्या काळास वार असे म्हणतात. म्हणजे हा 24 तासांचा असतो. आणि ह्या वाराला काय केलंय त्यांनी, ग्रहांची नावे दिली. कारण का बरं, तर कारण त्या त्या वारी त्या त्या ग्रहाची शक्ती असते. मग एका सुयश एका दिवसांचे 24 तास होतात किंवा होरे म्हणा तुम्ही. या तासांनाच होरा असे म्हणतात. कोणत्याही दिवशी ज्या ग्रहाचा वार असेल त्या ग्रहाचाच पहिला होरा असतो आणि मग नंतर त्याच्या पुढील होरा असतो. त्या ग्रहाच्या गतीप्रमाणे त्याच्या शीघ्र गतिमान ग्रहांचा होरा असतो. असे 24 होरे झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा वार येतो. दिवसाचे 24 होरे असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एकेका ग्रहाचा असतो. रवी उदयास ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवसाच्या वारास दिलेले असते. आता आपण आजच जर बघितलं तर आज शनिवार आहे, तर सूर्योदय झाल्यावर पहिला शनीचाच होरा होता. मग हे होरे कसे हे करायचे, मोजायचे, तर मंद ग्रहापासून शीघ्र सुयश मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत प्रत्येक होऱ्याचा मालक एक एक ग्रह असतो. आता हे मंद ग्रह ते शीघ्र ग्रह म्हणजे कोणते, तर सगळ्यात मंद ग्रह कोणता आहे, शनी, नंतर गुरु, नंतर मंगळ, नंतर रवी, नंतर शुक्र, बुध आणि सगळ्यात शीघ्र गतीचा म्हणून शेवटी चंद्र. असे अनुक्रमाने 7 ग्रह आहेत. तुम्ही असं पण लिहा की म्हणजे प्रत्येक ग्रहापासून चौथा ग्रह हा पुढील दिवसाचा होरा असतो. म्हणजे आपण आता मी तुम्हाला सांगितलंय नाही बघा, शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र आणि बुध. तर आज शनीचा पहिला होरा होता की नाही, आता उद्या रविवार आहे, मग तिथून चौथा म्हणजे शनी 1, गुरु 2, मंगळ 3 आणि मग रवी आला की नाही चौथा, आणि म्हणजे रविवार पण आहे आणि पहिला होरा रवीचा येईल. आणि त्यांनी असं पण म्हटलंय की हे आर्यभट्ट यांच्या सूत्राप्रमाणे वारांची नावे पडली आहेत. आता जसे आपण तिथीचं फळ बघितलंय तर तसं म्हणजे 7 वारांचे फळ असं तुम्ही लिहा. म्हणजे समजा रविवारी एखाद्या जातकाचा जन्म झालाय
तर तो कसा असेल बघूया. सोमवारी झालाय तर तो कसा असेल ते पण बघूया. आता रविवार लिहा रविवार, तर त्याचा म्हणजे स्वामी सूर्य आहे. म्हणजे ओव्हरऑल ते पण लक्षात ठेवा. जसं आपण मी तिथीला शुक्र म्हटलं तसं ओव्हरऑल वाराचा कारक रवी आहे. पण आता आपण वाराला सुरुवात करत आहोत रविवारपासून, तर रविवारचा स्वामी पण रवीचा आहे. या वारी म्हणजे रविवारी जन्मणारी व्यक्ती पित्त प्रकृती, क्रोधी. आता तुम्हाला हे लक्षातच आलं असेल, पित्त प्रकृती का असू शकते किंवा क्रोधी. म्हणजे सूर्य कसं अग्नितत्वाचा ग्रह आहे ना, त्यामुळे. तर रविवारी जन्मणारी व्यक्ती पित्त प्रकृती, क्रोधी, पण शूर असते, पराक्रमी असते आणि रणांगणात सतत अग्रभागी राहणारी असते. आणि संघर्ष किंवा वादविवाद यात कोणापुढेही न नमणारी, मानी असते, केस पिंगट असतात, वैभवशाली असते. परत सांगते, रविवारी जन्मणारी व्यक्ती पित्त प्रकृती, क्रोधी, शूर, पराक्रमी, रणांगणात सतत अग्रभागी राहणारी असते. संघर्ष व वादविवाद यात कोणापुढेही न नमणारी, म्हणजे नमते घेत नाही, मानी असते, केस पिंगट असतात आणि वैभवशाली असते. आता सोमवार म्हणजे चंद्राचा वार आहे. म्हणजे त्याचा सोमवारचा ग्रह कोण आहे तर चंद्र. सोम म्हणजे चंद्र. तर सोमवारी जन्मलेली व्यक्ती कफ प्रकृती असलेली असते. शांत आणि सुस्वभावाची असते. म्हणजे स्वभाव पण चांगला असतो आणि शांत असते, म्हणूनच स्वभावही चांगला असतो. सुंदर चेहऱ्याची, कोमल आवाजाची, चतुर असते आणि सुख आणि दुःख काही जरी आलं तरी म्हणजे त्यांच्याकडे मनाचा समतोलपणा असतो. ते असं डगमगत नाही. कीर्तिमान असतात, खूप दयाळू पण असतात, पण थोड्याशा कामी पण असतात. परत बघा, सोमवारी जन्मलेली व्यक्ती, तर याचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशी व्यक्ती कफ प्रकृती असलेली असते, शांत आणि सुस्वभावी असते, सुंदर चेहऱ्याची असते, कोमल आवाजाची असते, चतुर असते आणि सुखदुःखात मनाचा समतोल राखणारी असते. कांतिमान, दयाळू आणि थोडीशी कामी असते. आता मंगळवारी जन्मलेली व्यक्ती, मग मंगळवार म्हणजे मंगळ ग्रह, त्याचा स्वामी ग्रह मंगळ आहे. तर मंगळवारी जन्मलेली व्यक्ती क्षीण शरीराची, पण पराक्रमी, सत्वगुणी, धनवान,
जमीन जुमला असलेली. आता बघा हे आपल्याला अर्थ पण कसे आता आपण एवढं ज्योतिष शिकलोय, मंगळच त्याचा म्हणजे हे आहे ना स्वामी, मग तो भूमीचा पण कारक आहेच आहे ना. मग जमीन जुमला असलेली, साहसी पण थोडीशी क्रूर पण असते, आणि निरंतर म्हणजे कलह करणारी पण असू शकते. परत बघा, मंगळवारी जन्मलेली व्यक्ती क्षीण शरीराची, सत्वगुणी, पराक्रमी, धनवान, जमीन जुमला असलेली, साहसी, निरंतर कलह करणारी आणि थोडीशी क्रूर पण असते. आता बुधवार बघूया. बुधवार म्हणजे त्याचा स्वामी बुध, नावाप्रमाणेच आहे ते, हे काय सोपं आहे लक्षात ठेवायला. तर बुधवारी जन्मलेली व्यक्ती सुंदर असते, मृदुभाषी म्हणजे असं गोड बोलणारी असते, पण चतुर असते. बुध आहे हा. चतुर, धन कमावण्यात एकदम कुशल, व्यापारी वृत्तीची, देव ब्राह्मणांची पूजा करणारी, मधुरभाषी अशी व्यक्ती म्हणजे बुधवारी जन्माला येते. पण त्यांनी असं म्हटलंय, पण यांचे मृदू किंवा गोड बोलणे मतलबी पण असते, म्हणजे आपला फायदा असेल तिथेच ते असे हे करणार. परत सांगते, बुधवार म्हणजे बुध स्वामी ग्रह, बुधवारी जन्मलेली व्यक्ती सुंदर असते, मृदुभाषी असते, चतुर असते, धन कमावण्यात कुशल असते, आणि व्यापारी वृत्तीची तर असतेच असते. देव ब्राह्मणांची पूजा पण करणारी असते. मधुरभाषी जरी असली तरी यांचे म्हणजे गोड बोलणे किंवा मृदू बोलणे हे थोडेसे मतलबी असते. आता गुरुवार, त्याचा स्वामी गुरुच, गुरु किंवा बृहस्पती काय म्हणायचं म्हणा. गुरुवारी जन्मलेली व्यक्ती विद्वान, आता गुरु म्हटलं की हे आलंच ना विद्वत्ता, विद्वान, यज्ञ करणारी, राजप्रिय, विख्यात म्हणजे प्रख्यात काय म्हणायचं, असं रेप्युटेशन असतं त्यांच्याकडे, सर्व गुण संपन्न, म्हणजे कामवासना नसतेच, पण असली तर खूप अल्प कामवासना असते. बोलणे चांगले असते, चांगले बोलणारी असं लिहा, आणि धर्माने वागणारी असते किंवा धर्मशील असते. परत सांगते, गुरुवार स्वामी गुरु, गुरुवारी जन्मलेल्या व्यक्ती विद्वान असतात, यज्ञ करणारे असतात, राजप्रिय असतात, विख्यात असतात म्हणजे प्रसिद्ध असतात, सर्व गुण संपन्न असतात, अल्प कामवासना असते त्यांच्याकडे, बोलणे पण चांगले असते, धर्माने वागणाऱ्या किंवा धर्मशील असतात. आता शुक्रवार, त्याचा स्वामी शुक्र, तर शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती कशी असते, सुंदर आणि कुरळ्या केसांची, प्रसन्न चेहऱ्याची, हे पण बोलण्यात चतुर असतात, धनधान्य आणि संपत्ती भरपूर असते, लोकप्रिय पण असतात, पण थोड्याशा विषय लोलूप असतात.
परत सांगते, शुक्रवार, ज्यांचा जन्म शुक्रवारी झालेला आहे, स्वामी ग्रह शुक्र आहे, अशा व्यक्ती सुंदर कुरळ्या केसांच्या, प्रसन्न चेहऱ्यांच्या, चतुर असतात, धनधान्य आणि संपत्तीयुक्त असतात, लोकप्रिय पण असतात आणि म्हणजे कला पण असते एखादी अंगी त्यांच्या, आणि विषय लोलुप पण असतात. आता शनिवारचा स्वामी शनी. कशा असतात या व्यक्ती? तर थोडे कृश शरीर असलेले असतात, म्हणजे बारीक असतात, थोड्याशा दुर्बल पण असतात आणि तमोगुणी आणि अकाली वृद्धत्व येणारी, किंवा असं आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती कशी त्याच्या वयापेक्षा म्हणजे छोटं वय असलं तरी असं खूप मॅच्युअर दिसते, म्हणजे अकाली वृद्धत्व येणारे असं म्हटलंय. आणि आप्तांशी सतत विरोध करणारी असते. थोडीशी द्वेषी, वादविवाद किंवा असं खोडसाळपणा पण करणारी असते. परधन आणि परान्न भोगणारी असते. जड बुद्धी असलेली, असं पण म्हटलंय त्यांनी, जड बुद्धी असलेली अशी व्यक्ती शनिवारी जन्माला येते. परत सांगते, लास्ट आहे शनिवार, स्वामी ग्रह शनी, अशा व्यक्तींचे शरीर कृश असते, बारीक, दुर्बल, तमोगुणी असतात, अकाली वृद्धत्व येणाऱ्या अशा व्यक्ती असतात, आप्तांशी सतत विरोध करतात, थोड्याशा द्वेषी असतात, वादविवाद व खोडसाळपणा पण करणारे असतात, आणि परधन आणि परान्न भोगणाऱ्या आणि जडबुद्धी असलेल्या अशा व्यक्ती असतात. शनिवारी जन्मलेल्या व्यक्ती अशा प्रकारच्या असतात. आता नक्षत्रांकडे जाऊया का आपण पुढे? का करण काय म्हणजे होईल? योग पण जास्त आहेत, नक्षत्र पण, म्हणजे 27 आहे, तर मग करण होतील का? आता बघा, 9 म्हणजे 8 49 झाले. तर तृप्ती मॅडम तुम्ही सांगा, किंवा यांना अनम्यूट करायचं का, किंवा काही बोलायचंय? हॅलो. करण पूर्ण होत असतील तर घेऊन टाका मॅडम. हा, पण ते पण 11 आहेत, होईल 15 का? मिनिटं का तरी. नुसतं हे, म्हणजे कारण ते सांगून आपल्याला परत त्याचं पण फळ बघायचंय ना. काय करू का सुरुवात? बरोबर. मग सांगा. अर्धे तरी घ्या हवं तर, उरलेले अर्धे पुढच्या हा, चालेल. क्लासमध्ये. मग आपण आता हे बघा, तिथी झालंय, 5 वार करण घ्या झाले, हवं तर. हा, करण घेऊया, आणि मग पुढच्या वेळेस योग घेऊन मग नक्षत्र, कारण नक्षत्रांना तसं थोडस डेप्थ मध्ये जायला लागेल ना, त्याला वेळ लागेल ना. बरोबर हा, बरोबर. ठीक आहे, मग आपण करण सुरुवात करूया, कारण अजून आहे ना, थोडा वेळ आहे. हो हो. ठीक आहे, मग आता मी करण सुरू करते. एक मिनिट. मी आधी हे करण पण तुम्हाला सांगते. म्हणजे एक करण की 6 अंशाचं असतं ना, म्हणजे एका तिथीत 2 करण असतात. हा, तर मग ते कसे काढायचे? तर सोपं आहे ना, आपल्याला तिथीचे अंश मिळाले की त्याला भागिले 6 करायचं, मग तो कुठला करण आहे ते येईल. आणि करणांचे प्रकार म्हणजे काय? 2 प्रकार आहेत. म्हणजे 7 एकूण 11 करण आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यातले 4 म्हणजे 7 चरकरण आहेत. तर ते कोणते आहेत? बव, बालव, कौलव,
तैतील, गरज, वणीज आणि विष्टी. परत सांगते. 7 चरकरण. तर त्यातलं पहिलं आहे बव, दुसरं आहे बालव, तिसरं आहे कौलव, चौथं आहे तैतील, 5वं गरज, 6 वणीज आणि 7वं विष्टी किंवा भद्रा पण म्हणतो आपण ह्याला. आणि हे 4 जे आहेत ना ते स्थिर करण आहेत, म्हणजे शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तुग्न. म्हणजे हे थोडेसे त्यांनी असे काय म्हणायचं अशुभ करण पण म्हटलेलं आहे बरं का. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये. येते नाही, मी बोलते म्हणजे मी हा तुम्हाला हा आता कर्णांमध्ये एक्झॅक्ट अजून काय काय द्यायचे, कारण मी भरपूर काय काय, पण आपण थोडा परीक्षेच्या दृष्टीने असा पण विचार करूया ना. तर इथे करण आणि त्यांचे स्वामी पण मी सांगतेय तुम्हाला, मग आपण त्याचा फलादेश बघूया. आता ते तर आपण सुरुवातीला मी सांगितलंच आहे, म्हणजे करण ऍक्च्युअल करण म्हणजे बुध हा स्वामी म्हणजे कारक ग्रह आहे. आता आपण हे बव बालव यांचे एक्झॅक्ट स्वामी कोण आहेत ते बघूया. तर बव म्हणजे ज्यांचं बव करण आहे त्यांचं स्वामी चंद्र असतो, म्हणजे बव पुढे तुम्ही चंद्र लिहा. मी असं सांगते, बव करण चंद्र म्हणजे त्याचा स्वामी चंद्र, बालवचा सूर्य, कौलवचा मंगळ, तैतीलचा बुध, गरजचा गुरु, वणीजचा शुक्र आणि विष्टी किंवा भद्राचा शनी. पुन्हा एकदा सांगते, हे पहिल्यांदा मी हे चर करणांबद्दल बोलतीये. 7 जे चरकरण आहेत. तर बव चा स्वामी चंद्र, बालवचा स्वामी सूर्य, कौलवचा स्वामी मंगळ, तैतीलचा स्वामी बुध, गरजचा स्वामी गुरु, वणीजचा स्वामी शुक्र आणि विष्टी किंवा भद्रा याचा स्वामी शनी. आता हे जे 4 स्थिर करणे आहेत, म्हणजे कसं हे एक तुम्हाला माहितीये ना, एका तिथीत 2, तर हे बदलून बदलून सारखे येतात हे चरकरण, पण हे स्थिर करण ते एकदाच येतात. तर शकुनी हे जे पहिलं स्थिर करण आहे त्याचा स्वामी शनीचा आहे, म्हणजे हे लक्षात ठेवा, विष्टी आणि भद्राचा पण शनी आहे आणि शकुनीचा पण शनी स्वामी आहे. चतुष्पादचा गुरु, नागचा केतू आणि किंस्तुग्नचा सूर्य. परत सांगते, स्थिर करणांचे स्वामी शकुनी, शनी, चतुष्पाद, गुरु, नाग, केतू आणि किंस्तुग्नचा सूर्य. आता आपण ह्या कर्णांचे फळ बघूया. आधी थोडस माहिती सांगते. रवी पासून चंद्र 6 अंश पुढे गेला की एक करण होते. म्हणजे हा जो भाग आहे ना तो तिथीचा अर्धा असतो, म्हणजे एका तिथीत 2 करण येतात. शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या पूर्वार्धानंतर बव ते विष्टी ही चरकरणे कृष्ण चतुर्दशीचा पूर्वार्ध संपेपर्यंत पुन्हा पुन्हा येत असतात. परत सांगते, शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या पूर्वार्धानंतर
बव ते विष्टी ही चर करणे, ही 7 आहेत, ही 7 चर करणे कृष्ण चतुर्दशीचा पूर्वार्ध संपेपर्यंत पुन्हा पुन्हा येत असतात. त्यानंतर म्हणजेच चतुर्दशीचा उत्तरार्ध आणि अमावस्येचा पूर्वार्ध, उत्तरार्ध व प्रतिपदेचा पूर्वार्ध अशी स्थिर करणे येतात. परत सांगते. चतुर्दशीचा उत्तरार्ध, अमावस्येचा पूर्वार्ध, उत्तरार्ध व प्रतिपदेचा पूर्वार्ध अशी स्थिर करणे येतात. आता या करणांचं फळ मला वाटतं होऊन जाईल, थोडंसं 5-10 मिनिट हे लागेल, आपण घेऊया. तर पहिलं बव करणाचं फळ बघूया. म्हणजे ज्या व्यक्तीचे बव करण आहे त्या व्यक्ती शीलवान असतात, म्हणजे चारित्र्यवान असतात, बलवान असतात, दयाळू असतात, चतुर असतात, भरभर असे चालणारे असतात आणि भाग्यवान पण असतात. परत सांगते, बव कर्णावर जन्मलेली व्यक्ती शीलवान, बलवान, दयाळू, चतुर, भराभर चालणारी आणि भाग्यवान असते. आता बालव कर्णावर जन्मलेली व्यक्ती बलशाली, विलासी, पवित्र, सर्व प्रकारची कार्य करणारी, बुद्धिमान आणि सुस्वभावी अशी असते. पुन्हा सांगते, बालव कर्णावर जन्मलेली व्यक्ती बलशाली, विलासी, पवित्र, सर्व प्रकारची कार्य करणारी आणि बुद्धिमान आणि सुस्वभावी असते. कौलव आकर्षक बोलणारी, अभिमानी, थोडीशी कामी, सुखी, बलवान आणि श्रेष्ठ कुळात जन्मलेली असते. कौलव कर्णावर जन्मलेली व्यक्ती आकर्षक बोलणारी, अभिमानी, कामी, सुखी, बलवान आणि श्रेष्ठ कुळात जन्मलेली असते. आता तैतील कर्णावर जन्मलेली व्यक्ती सुंदर, पवित्र, खेळात प्रावीण्य मिळवणारी, चतुर आणि आकर्षक भाषण करणारी असते. परत सांगते, तैतील कर्णावर जन्मलेली व्यक्ती सुंदर असते, पवित्र देह असलेली असते, त्याच्यानंतर खेळात प्रावीण्य मिळवणारी असते, चतुर आणि आकर्षक भाषण करणारी असते. गर कर्णावर जन्मलेली व्यक्ती किंवा जातक परोपकारी असतात. असं म्हणजे काय पेशन्स असतो त्यांच्याकडे, म्हणजे धीराचे असतात, सुंदर देह असलेली असतात, बलवान आणि शूर असतात. पुन्हा सांगते, गर कर्णावर जन्मलेली व्यक्ती परोपकारी असते,
धीराची असते, सुंदर देह असलेली असते, बलवान आणि शूर असते. आता वणीच कर्णावर जन्मलेली व्यक्ती पराक्रमी, सन्मान करणारी, पंडित, सर्व कार्यात हुशार, व्यापारापासून धन मिळवणारी अशी असते. वणीच कर्णावर जन्मलेली व्यक्ती पराक्रमी, सन्मान करणारी, म्हणजे इतरांना पण ते मान सन्मान देतात, पंडित, सर्व कार्यात हुशार आणि व्यापारातून धन मिळवणारी असते. आता विष्टी कर्णावर जन्मलेल्या व्यक्ती दिव्य स्वरूप, बलवान, शत्रूंचा नाश करणारे असतात. पण अशा लोकांना झोप खूप येते, म्हणून त्यांना असं म्हटले हे अति झोपाळू असतात. पुन्हा सांगते, विष्टीकरणावर जन्मलेले व्यक्ती दिव्य स्वरूप असतात, बलवान असतात, शत्रूंचा नाश करणारे असतात, पण अति झोपाळू पण असतात. आता हे खाली राहिलेले 4 घेऊन टाकूया. स्थिर करणे, शकुनी. त्यांनी असं म्हटलंय की शकुनी या कर्णावर जन्मलेले व्यक्ती म्हणजे त्यांना कालाचे ज्ञान असलेले म्हणजे ज्योतिषी असतात आणि निरंतर सुख भोगणारे असतात. परत सांगते, शकुनी कर्णावर जन्मलेले लोक कालज्ञान असलेले म्हणजे ज्योतिषी असतात आणि निरंतर सुख भोगणारे असतात. चतुष्पाद या कर्णावर जन्मलेले म्हणजे जातक नेहमी संकटग्रस्त असतात. पण असं असलं तरी ते ज्ञानी किंवा सर्वज्ञ पण असतात बरं का, कीर्तिमान, धनवान पण असतात. चतुष्पाद कर्णावर जन्मलेले जातक नेहमी संकटग्रस्त जरी असले तरी ते सर्वज्ञ, ज्ञानी, कीर्तिमान आणि धनवान पण असतात. नाग कर्णावर जन्मलेले जातक तेजस्वी, श्रीमंत, बलवान असतात, पण खूप बडबड करणारे म्हणजे वाचाळ असतात. परत सांगते, नाग कर्णावर जन्मलेले जातक तेजस्वी, श्रीमंत, बलवान पण वाचाळ असतात. आता शेवटचं स्थिरकरण, किंस्तुघ्न. या कर्णावर जन्मलेले जातक नेहमी दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात, पण यांची बुद्धी मात्र चंचल असते. आणि अशा म्हणजे अशा काय म्हणतात, मनमौजी असं नाही म्हणतात, पण म्हणजे हसत हसत बोलणाऱ्या, म्हणजे असं काही झालं तरी हास्यप्रिय अशा असतात. किंस्तुघ्न कर्णावर जन्मलेल्या व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या उपयोगी पडतात, चंचल बुद्धीचे असतात आणि हास्यप्रिय असतात. आता मला असं वाटतं आपण इथे थांबूया. सर, खूप छान माहिती दिलीत मॅडम पंचांगाबद्दलची, जे अतिशय सुंदर. पंचांग कसं पाहावं आणि कर्णापर्यंत, तिथीपासून कर्णापर्यंत खूप छान तुम्ही विस्तृत असं विश्लेषण केलं मॅडम. खूप छान. थँक्यू. मग आपण हे त्या आता मॅडम सगळ्यांना तुम्ही अनम्यूट करताय का? ह्या सुनीता देशपांडे त्या हात, नाहीतर सगळ्यांना करा, फक्त एकेकाने बोला सांगा. आता तसा वेळ झालाय, मी खूप स्लो सांगितलंय, तुम्हाला रेकॉर्डिंग पण ऐकायला ऍक्च्युली ते मला म्यूट ऑलच दिसतंय, अनम्यूटचं तर काय ऑप्शन सरांनी दिसत नाहीये मला. जर
कुठे? एक मिनिट, मी सरांनी केलंय ते. हा. बघते मी. आपल्याला कोर्सला नाही येत का करता तसं? बघते ना मी. मला तर नाही दिसत आहे तसं बघते. काय ऑप्शन. एक मिनिट बघते. नाही, चालू आहे. चालू आहे का? हा हा. नाही, मग हे लोक हात का वर करताय? बोला सुनीता मॅडम. सुनीता मॅडम कोणाला? बोला. मी त्यांना अनम्यूट साठी मेसेज केलाय. हा बोला. आता झालं ते. नाही, हा. खूपच छान झालं. बेसिक लोकांसाठी तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. सर थांबवूया का आता? हा, हरकत नाही. त्यांना आता पुढे कधी क्लास होणार आहे ते सांगा. आणि सांगा ना, आपण शनिवारच ठेवायचा आहे ना आता. बरं, ठीक आहे. आणि ठीक मग आहे. ऐका, तुम्ही सगळ्यांनी परत सांगा की ह्याच्यात तुम्हाला अजून काही हवं आहे का? हा, आता आपण बरोबर. पंचांगापासून सुरुवात करत आहोत, म्हणजे हळूहळू पुढे जाऊ ना. आता आपलं आज करण पर्यंत झालं. मला लिहून ठेवावं लागेल, नाही तर मी परत तिथंच येईल. तिथी, वार आणि करण आज आपले संपलेत. मग आता पुढच्या वेळेस आपण हे घेऊया. हो ना सर? आता नक्षत्र आणि योग. हा, जसं सिलेबस आपला जो आहे ना, हा शास्त्री चालेल. परीक्षेला लागणारा सिलेबस. सिलेबस दिलाय ना, चालेल. आता हे पंचांग म्हणजे आपण पूर्ण करून टाकूया ना. आज एवढं सगळं होणार नव्हतं. तर आता एवढ्या 3 गोष्टी झाल्या, तिथी, वार, करण. तर ठीक नेक्स्ट सॅटरडेला म्हणजे शनिवारीच घ्यायचा ना. म्हणजे मला हो, तसं हो, सांगा, त्याप्रमाणे हो. मला कसं तयारी करायला लागते ना. हो. ठीक हा, आहे. तारे साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे? हा, तारे साहेबांनी हात वर केलाय, बोला. त्यांना स्वतःला नाही येत वाटतं सर अनम्यूट. हा, झाले. नाही, हातच वर करताय. ती लिंक वगैरे सर आत्ताच्या क्लासची कुठे आणि कशी येणार म्हणजे? सगळ्या ग्रुपवर तुम्ही त्या येते. ग्रुपला आहात ना मॅडम? म्हणजे ज्योतिषशास्त्री ग्रुप आहे ते ना? हा, मग तिथे जा. हो आहे ना. बोलू. तिकडे येणार आणि तिकडेच व्हिडिओ तुम्हाला येणार एक रिपीट मिनिट. करण्यासाठी. अरे साहेब थांबा, ह्या ओके. मॅडम बोलतायत, मग बोला. हा, बोला आता. तिकडेच तुम्हाला व्हिडिओ येईल आणि मॅडम व्हिडिओ पाठवतील आणि तो 2-4 दिवस लागतील. तोपर्यंत तुम्ही आता जे काही शिकलात तो अभ्यास करा. व्हिडिओ तुम्हाला 100% फॉर एव्हर मिळणार आहे. फॉर एव्हर. तुम्ही दुसरीकडे जरी पाठवलं तरी हरकत नाही. कळलं? इथे काही बंधन ठेवणार नाही. हा, कवठेकर मॅडम बोला. हा, मी बोलू सर. हा, बोला. यांनी बोला ना. बरेच वेळेचा हात वर केलाय, बोला. मग अतिशय सुंदरपणे, शांतपणे मॅडम आपण हे सगळं आम्हाला पंचांगाचं विवेचन केलेलं आहे. फार शांतपणे समजलेलं आहे. मला एक विचारायचं की ह्याच्या आपल्याकडच्या प्रिंटेड नोट्स असतील की आम्ही हा आता लिहून ठेवलेला आहे त्याच नोट्स म्हणून वापरू? प्रिंटेड पण असणार. हा, प्रिंटेड पण असणार. आणि आता आपण जवळजवळ तुम्ही लिहून घेतलंय, रेकॉर्डिंग हो. पण आहेच आहे ना. हा, येस आहे. अतिशय सुंदरपणे, छानपैकी. थँक्यू. प्रिंटेड तुम्हाला नक्षत्र रोजची पाठवतो आम्ही. होय. त्याच्यानंतर आमच्या पर्सनल नोट्स आहेत, त्या शास्त्री लेवलच्या आहेत हम्म. आणि त्या 20 वर्षापूर्वी बनवल्या होत्या, त्या आहेत. येस सर. हा, काही कवठेकर काही मॅडम. कमी पडून देणार नाही. सगळं तुमच्या जे काही गरजा असतील, तुम्ही जे केलेले रिक्वायरमेंट आहे, तुमची अपेक्षा असेल तर ती सगळी पूर्ण केली जाईल. सुंदर. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी काय? आता कवठेकर मॅडम. शिंदे साहेब बोला. शिंदे साहेब. हा, ते अनम्यूट का नाही होते काय कळत नाही. हा, होतायत वाटतं स्वतः. शिंदे सर बोला. शिंदे साहेब. नाही सर, नाही होतायत वाटतं त्यांना. हा, झाले. हा मॅडम, सॉरी. हा, नाही काही नाही, बोला. थँक्यू. तुम्ही जे म्हणजे आम्ही सरांच्या सांगण्या किंवा अगोदरच 96 पासून शिकतोय, पण खरोखर तुम्ही चांगल्या म्हणजे उत्कृष्ट आणि आउटस्टँडिंग याच्यामध्येच तुम्ही कव्हर केलंय आम्हाला. मी फक्त काय परीक्षेला नाही, पण हे रिव्हिजन साठी तुम्ही जो स्पीड तुमचा आहे किंवा तुमची जी बोलण्याची जी लकब आहे ना, ग्रेट. हॅट्स ऑफ यू. मस्त वाटलं हे करायला, की काही गोष्टी आम्ही कालाच्या ओघामध्ये थोड्याशा विसरलो होतो, त्याही तुम्ही कम्प्लिटली हे करून दिलं. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद साहेब. नमस्कार मॅडम. मॅडम आवाज येतोय? हो, बोला. हो.
खूप सुंदर तुम्ही शास्त्रीचा पहिलाच वर्ग हा जो अगोदर घेतलेच, पण हा जो शास्त्रीची सुरुवात केली ती खूप छान. मला वाटतं तुमचं कर्क लग्न आहे आणि स्टार्ट केलं तेव्हा सुद्धा कर्क लग्न चालू होतं. चांगल्या युगावर चांगली योग्य सुरुवात झाली तुमची मॅडम. आणि अर्थात कर्क लग्न सेवेचं आहे, त्यामुळे तुमची सेवा अविरत चालू राहो आणि सगळ्यांना असं ज्ञान मिळत राहो. तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान तुमची आणि विषय. आपण सगळ्यांनीच मिळून घ्यायचंय मॅडम हो हे. मॅडम, हो सगळ्यांनी मिळूनच करूया. पण विषय मांडण्याची हातोटी तुमची खूप सुंदर आहे, छान. आणि सगळ्यांना व्यवस्थित कळेल असं तुम्ही खूप म्हणजे सावकाशपणे सांगितलं. खूप छान. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. सरांचे धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. सरांचे तर आहे, सरांचे तर आहे. सरांना धन्यवाद म्हणजे हा शब्दच घडवलंय आपल्यासाठी कमी होतो फार. आपल्याला. हो. बरं, आता त्या कवठेकर मॅडम कुठे गेल्या? त्यांना सर का बरं हे नव्हतं करतायत माहित नाही. कवठेकर मॅडम त्या हातच मी वर त्यांना अनम्यूटचा मेसेज केलाय मी. हा, मग तेच ना, त्यांना कारण ते बऱ्याच वेळच आहेत त्या. आहेत, पण त्या अनम्यूट होता येत नाही का काय समजत नाही. सगळ्यांना म्यूट ऑल केलंय का सर? हा मॅडम, आता झाला. आता इतका वेळ होतच नव्हतं. नाही, त्या कुलकर्णी मॅडम म्हणतात की त्यांनी दिलाय हा. तुम्हाला अनम्यूटचा. हो, नाही आता परत दिला वाटतं, तेव्हा झाले मी आता अनम्यूट. नाही, मला हे सांगायचं होतं, अतिशय 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 सुंदर झाला क्लास आणि आम्हाला इतकी माहिती बिलकुलच नव्हती. फक्त वारांची नावं, आणखीन बाकी जे तुम्ही जे सांगितलं प्रत्येकाचं कारक ग्रह, आणखीन त्यांची फळं, त्या त्या तिथींचे, त्या त्या वारांचे अजिबातच माहिती नव्हतं आम्हाला. हे सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अतिशय सुंदर शिकवलं, त्याच्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. माझे नाही, सरांचेच मानायचे. नाही, सरांचे तर मानायचेच आहेत, सरांच्यामुळेच तर. पण तुम्ही अतिशय छान शिकवता मॅडम. तुमचा आवाज गोड आहे आणि छान वाटतं म्हणजे कानाला ऐकायला पण, आणि लिहून पण घेता आलं. इतकं व्यवस्थित स्लो सांगितलं, छान सांगितलं एकदम. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅडम. मॅडम. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. यू आर वेलकम. तुम्ही सगळे आदरणीय आहात, असं येत राहा. दळवी साहेब बोला. दळवी साहेब. मला अनम्यूट करते. म्यूट करते, सॉरी. हो. दळवी साहेब. नाही सर, काहीतरी ना सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, ते म्यूट नाही होत आहेत त्यांना. आपण नमस्ते. हा, नमस्कार. परत म्यूट झाले. राव साहेब बोला, काय बोलायचं आहे? हॅलो हा, सर. हा बोला. सर, ह्या आत्ताच्या काळामध्ये हे इतकं लोकांचं समजून घेऊन फ्री क्लास अवेलेबल करून देणं आणि इतका डिटेल मॅथ्स शिकवणं खरंच आढळतच नाही कुठे. थँक्यू सो मच. आजच्या काळात खरंच असं नाही दिसत कुठेच. धन्यवाद धन्यवाद. महागड्या क्लासला फसू नका बस. छे, एवढे पैसे कुठनं घालायचे? थँक्यू सो मच. थँक्यू. हा, अपर्णा मॅडम कोण? अध्यापक. 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 सर येतोय आवाज? हो, येतोय मॅडम. सर, तुमचा आवाज इतका छान धीर गंभीर, आणि मला आता मॅडमचं कोणतं करण आहे त्याची उत्सुकता लागली. इतकं शांत आणि इतकं छान पद्धतीने समजवलंय. म्हणजे इतकं बेसिक जरी असलं तरी इतकं ग्रहण झालंय ते आजच्या दिवशी. खूप छान अनुभव होता हा. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सर. रमाकांत राव कोण आहेत? नाही, बोला राव सर. दळवी साहेब बोला ना. त्यांचा हॅलो. हा, बोला. हा, हॅलो. मला ही ऍक्च्युअली लिंक आता मिळाली माझ्या मित्राकडून. मी तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन नाहीये, पण आता मी फार उशिरा जॉईन केलं, पण मला खूप आवडलं तुम्ही सांगितलं सर्व. तर मला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून देतात का, कशा पद्धतीने करायचं असेल तर? बरं ठीक आहे. तुम्ही मला SMS करा, करतो. कुठल्या नंबरला SMS करू? 810 800 1000. 810
800,000. 800,000. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू. ओके. थँक्यू. ओके. सर नमस्कार. हा अनम्यूट होत प्रवीण सर नव्हतं बोला. म्हणून हे. सर नमस्कार नमस्कार. नमस्ते तुमचे नमस्ते. आणि मॅडमचे पुष्कळ पुष्कळ आभारी आहोत आम्ही सगळे. दुसरी गोष्ट, तुम्ही शास्त्री हा एक उपक्रम चांगला आणलाय आणि पहिल्याच क्लासचा हा पहिला चाबकाचा फटका चांगला दर्शवला आलाय समोरून. तुम्ही म्हटलात नाही की हे साहेब बाहेर पाठवा, हे करा, युट्यूबला टाका. हा म्हणजे एक चाबूक आहे, चाबूक. आणि हा नक्की. चाबूक वाजत राहणार आहे, वाजत राहणार आहे आणि समोरचे पाळणार आहेत त्यांनी. आनंद वाटतो सर की तुम्ही स्वतःचे विद्यार्थी तयार करून शिकवण्याची एक ढप आमच्या लोकांच्या अंगात दिलेली आहे, हिंमत दिली आहे. त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. बोल मॅडम, तुमचे जे धन्यवाद भाष्य सर. आहे, धन्यवाद. तुमचे जे भाष्य, आपण पाठिंबा द्या थँक्यू. मॅडमना. तुमचं हो येस, त्यांचं चांगलं तुमचं यश मिळो. जे भाष्य आहे, तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ती अति सुंदर आहे, अति सुंदर आहे, मधुर आहे, मधुर भाष्य आहे. यातले काही यातली तुम्हाला जे काय आम्हाला सांगितलं तुम्ही आता की व्याख्या त्या तुम्हाला भरपूर, तुम्हाला पण चांगले चांगले त्यातल्या लागू पडते. आणि तिथेच आम्ही बघतोय तुमच्या भाषावरून की ते तुम्हाला कुठे लागू पडते ती. मी पूर्वी आंबेडकर सरांकडे शिकलो होतो, पूर्वी हे प्राथमिक. तर ते स्वर मला आज ऐकायला मिळाले पुन्हा. असं मला स्वतःला भास झाला की मी आज पूर्वी आंबेडकर सरांच्या वाचल्यावर नंतर मग मला सरांकडे शिकलो, सरांकडे पण मला एक चांगलं वेगळं शिकायला मिळालं. आज हा मला उपक्रम ऐकून आणि मला याला एवढा आनंद झालाय की ह्याची जरूर होती आणि ते सरांनी बरोबर वेळेवर काढलेलं आहे. त्यामुळे सरांचे आणि तुमचे आम्ही फार फार आभारी आहोत. तुम्ही शिकवताना आम्ही सगळे विद्यार्थी असे समजा असं नका अशा बोलू पद्धतीने त्यावेळी शिकवा. साहेब. नाही सांगतो म्हणजे त्या पद्धतीने शिकवा. तुम्ही कुठेही असं मनात ते आणू नका की मी काय ते तुमच्यापैकी असं नाही. तुम्ही गुरु आहात, आम्ही गुरु समान तुम्हाला मानून शिक्षक म्हणून तुमच्या समोर आम्ही हो सगळं रे, असं स्वीकारू. नाही, आपण सगळे आणि सारखे. मी पण विद्यार्थिनीच आहे, पण सरांनी नाही, आम्ही जेव्हा जबाबदारी गुरु मानू तेव्हा शिकण्याची आमची पद्धत वृत्ती आहे ती जास्त वाढेल. आणि त्यामुळे तुमचा आम्ही सन्मानाने आम्ही स्वीकार करतोय. ह्याच्या पुढे शिकवत जा आणि आम्हाला ही संधी मिळू द्या. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. असे येत राहा. धन्यवाद मॅडम. आता हे करूया का आपण हा समारोप? हो करूया. त्या कोणीतरी देवेन, मला नाही माहिती, हे नवीन आहेत वाटतं आपल्याकडे. त्यांचा हात वर आहे पण ते त्यांना येत हा नाही. बोला ना देवेंद्र. देवेन, देवेनच लिहिलंय फक्त. ते अनम्यूट नाही होते वाटतं सर. बोला. मेसेज केलाय त्यांना. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. असं अर्चना खोरगावकर बोला. बोला मॅडम. सर अनम्यूट होत नाहीत वाटतं बरेच जण. ऑल म्यूट केलं, मी अनम्यूट केलाय तुमचं त्यांना. झालं. सर मी सगळ्यांना केला त्यांना मेसेज. ऑल म्यूट करा ओके. ना, नाहीतर. म्हणजे हा सगळ्यांना बोल. ते सगळे बघा अनम्यूट आहेत. आहेत ना, मग काय प्रॉब्लेम हो नाही. हो. पण मग आवाज येत नाहीये ना, त्यांचा आवाज दिला तरी. हॅलो. हा मॅडम, तुम्ही खूप हं. प्रेमाने आपुलकीने सर्वांना शिकवता. ते मला खूप खूप आवडतं. मला खूप इच्छा होती बेसिक पासून शिकण्याची, ती तुमच्यामुळे आणि सरांमुळे शक्य झाली. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी, सरांचे आणि मॅडमचे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. कुबल मॅडम थँक्यू. खूप छान झाला क्लास. खूप छान. देवेंद्र बोलतो. मगापासून ट्राय करत होतो अनम्यूट व्हायचं पण होत नव्हतं. खूप सुंदर शिकवणं झालं सर. आणि मॅम खरंच तुम्हाला खरंच एक विनंती आहे की तुम्ही हे शिक्षण आणि हे ज्ञान खरंच जे तुम्ही विस्तारित करत आहात, हा असाच वसा मलाही कंटिन्यू करता यावा किंवा पुढे चालवता यावा, यासाठी खरंच मी आपल्याला प्रार्थना करतो, सरांना पण प्रार्थना करतो की हे सकल ज्ञान मलाही कुठेतरी विस्तारित करता येईल. कारण बाकीच्या ठिकाणी जेवढ्या क्लासेसमध्ये बघितलं गेलं किंवा शिक्षण ऐकून माहिती आहे, खूप म्हणजे बाजारीकरण किंवा व्यावसायीकरण झालेलं आहे. तिथे एवढं सखोलपणा राहिलेला नाही. आणि जे काही ज्ञान आहे ते कुठेतरी लोप पावत चाललेलं बऱ्याच ठिकाणी मी ऐकायला आलेलो होतो. आता एवढं विस्तारित कुठेतरी पहिल्यांदा समोर आलं की त्यांना पण स्वामी आहेत, त्यांचे पण फुलं आहेत. हे फक्त ऐकून माहिती होतं की करणं असतात आणि त्यांचे काय रिझल्ट आहेत किंवा त्याचे काय परिणाम आहेत, कुठेच आजपर्यंत बघायला मिळालं नाही किंवा ऐकायला मिळालं नाही. सर्वतोभद्र पण माझ्यासाठी नवीनच आहे. मी पण बऱ्यापैकी प्रयत्न करतो आहे नवीन नवीन गोष्टी घेण्याचा. आज पहिल्यांदाच काहीतरी नवीन म्हणजे खूप शिकायला मिळतं, त्याचा खूप अभिमान आहे आणि आनंद वाटतो.
की आपण हा वसा सुपूर्द करत आहात आणि तो पण विनामूल्य. याचा खूप अभिमान वाटतो सर आज तुमचा विद्यार्थी झाल्याचा. धन्यवाद. थँक्यू थँक्यू धन्यवाद. थँक्यू. असं येत राहा. नमस्कार. आणि नमस्ते. हा, खूप छान वाटलं आणि मॅडमने अतिशय सुंदर शिकवलंय. त्यांचा शिकवण्याची गती आणि आम्हाला ते पटकन लिहून घेता येणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि खरोखर त्यांनी ते इतकं सुरेख शिकवलं आणि सर तुमच्यामुळे आज हे शक्य झालं. आणि वारंवार मला मनात येतं की असं विनामूल्य इतकं भरघोस ज्ञान कोणीही देत नाही. म्हणजे कौतुक करावं तितकं थोडं आहे आणि मला वाटतं कौतुक करू शकते कारण मी बऱ्यापैकी वयाने मोठी आहे. त्यामुळे आशीर्वाद द्या मॅडमला. आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्या इतकं माझं ज्ञान नाही हो. पण मनीषा मॅडम तुम्हाला मी आज कितीतरी म्हणजे 2-1 वर्ष तर मी आहे ते मी ऐकतेय तुम्हाला, तर मला खूप आनंद वाटला आणि आजचा दिवसच खूप आयुष्यातला खूप छान महत्वाचा असा जाणवला. म्हणून तुम्हाला दोघांनाही नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. फार फार छान. फारच छान झालं मॅडम. आणि असंच हे करा. नाही शिकत राहणारच. येस, यू आर वेलकम. ऑलवेज वेलकम. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या परवानगीने मीटिंग करतो. थँक्यू. 1 मिनिट, हे घोडके साहेबांना बोलायचंय. हा बोला बोला. हा, नमस्ते सर. नमस्ते. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते. अतिशय सुंदर झालं आणि सगळी बेसिक पासून माहिती सगळ्यांना मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे हे कुठेही सांगितलं जात नाही, कोणी शिकवत पण नाही आणि ते आज मिळतंय. म्हणजे आम्हाला सगळ्यात मोठी पर्वणी आज. शिवाय आजची तारीख आहे 10/1/2026. सगळ्यांची जर टोटल केली तर पहिला 1 येतो, दुसरा 1 येतो आणि तिसराही 1 येतो. रवीने सुरुवात झाली. रवीने सुरुवात झालेली आहे. आणि रवी हा सगळ्यांचा राजा आहे, सगळं ऊर्जा स्थान आहे. ज्याची सुरुवातच अशी झालेली आहे तर हे सगळे लोक वैभव प्राप्त होणार आहेत. आणि तुमची कर्क राशी आहे, रविचंद्राचा योग आहे बघा. आजचं पण कर्क राशीच आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि अतिशय चांगला योग सगळ्यांना मिळालेला आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. सरांचे तर खूपच आभार, तुमचे पण आभार. नाही सरांचेच सर. धन्यवाद सर. आम्ही तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनीच आहे, असं काही वेगळं काही नाहीये. फक्त मी माझ्या परीने प्रयत्न करेल जास्तीत जास्त. नाही खूप चांगलं मॅडम, खूप चांगलं. हे कोणी सांगत नाही आणि शिकवत पण नाही कुठं. धन्यवाद पुन्हा एकदा. धन्यवाद सरांना तुम्हाला. तर मी बोलू का? ऑल द बेस्ट. थँक्यू. अतिशय सुंदर. कुलकर्णी. हा, देवारे सर. अंजली कुलकर्णी. हा बोला. नमस्ते. ओळखलं? नमस्कार सर. तुमच्यामुळे मी शास्त्री परीक्षेचा अभ्यास करू शकणार आहे याच्यासारखा आनंद नाहीये मला. थँक्यू. तुम्हाला माहितीच आहे हा काय कारण ते. हा, थँक्यू सर. आणि अतिशय सुंदर झाला आजचा क्लास. थँक्यू. परत थँक्यू. थँक्यू मॅडम. हॅलो. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू कोमल मॅडम. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.